मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी आमच्या गावात एक कार्यकर्ता होता, 2 एकर जमीन त्याला. ते कुठेही म्हणायचं पट्याला 2 एकर जमीन आहे. आमची सप्त्याची कमिटी बसली, हे मधीच आलं आणि बोलायला लागलं पट्याला 2 एकर जमीन आहे. मी म्हणलं काय करा, 500-500 रुपये वर्गणी करा, गणपती बाप्पाला पट्टी करायची आहे. ते मला महाराज 1000 देतो. म्हणलं कर 1000 का म्हणून. ते म्हणलं पट्याला 2 एकर जमीन आहे, 2 एकर उसावाला. आमची बैठक कुठली बसली ती मध्येच ते म्हणायचं पट्याला 2 एकर ऊस आहे. अरे म्हणलं एवढा गर्व. एक दिवस माझ्या गाडीत घेतलं महाराज ह्याला. त्याला म्हणलं चल गाडीत, आपल्याला तिकडे नाशिकला जायचं. आणि नाशिक बघा तिकडे येवला निफाड तालुक्यामध्ये कार्यक्रम असे थाटात कार्यक्रम होतात. माझा कार्यक्रम अशा माणसाने घेतला होता, त्याला 100 एकर जमीन आहे. ते बसलं 2 एकर वर माझ्या गाडीत. वाटानं गाडीत बसलं की मला म्हणला महाराज परत केव्हा यायचंय. म्हणलं 2-3 दिवस यायचं नाही, आताच यायचं असलं तर चल सोबत, नाही तर नको येऊ. नाही म्हणला कवर आहे, थांबून तिकडं, आपल्याला काही काळजी नाही. पट्याला 2 एकर ऊस आहे. याचा 2 एकर ऊस उड्या सांगित होता. मी जरा 10-20 किलोमीटर गेलो. केशव महाराज, मी गाडी उभा केली. मी म्हणलो तुम्हाला सगळ्याला इथं चहा पाचतो मस्त पैकी, सुंदर चहा भेटतो इथं. ते म्हणला महाराज बिल मी देणार. म्हणलं कस काय. ते म्हणला महाराज पट्याला 2 एकर ऊस आहे. आता गाडी अजून थोडी पुढे गेली. मी म्हणलो राम भाऊ तुमच्या 2 एकर ऊसा सहित जमिनीची किंमत किती. ते म्हणलं महाराज आपल्याकडे लय भाव जमिनीला, 7 लाख रुपये किंमत असेल जमिनीची. मी म्हणलं अरे ऊसा सहित 7.5 धरली आपण, ऊसा सहित 7.5 धरली. 2 एकरची किंमत किती राम भाऊ. त्यानं सांगितलं महाराज 15 लाख होईल ना. मी म्हणलो 15 लाखाचा मालक आहे तू. म्हणलं मग पट्याचा 2 एकर ऊसा आहे. आम्ही ज्याच्या इथं गेलतो ना आई, त्याच्याकडे 100 एकर जमीन होती. मोठा बंगला, 40 एकर अंगूरची बाग, 60 एकरचा ऊस. मी गेलो त्या सोफा सेटवर बसलो. हा पट्ट्या माझ्या संगच होता 2 एकरवाला. बसलो तिथं. बसल्यानंतर मधून काका आले. गर्व कुठलाच नाही, जमिनीचा मालक 100 एकरचा आम्हाला पाणी घेऊन आला तबकामध्ये. त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याला गर्व नसतो दादा, ज्याच्याकडे कमी आहे त्याला गर्व. चहा घेऊन आले, चहा दिला. आणि हळूच विचारलं काका अंगूर किती आहे. ते म्हणले 40 एकर आहे. ऊस किती आहे. त्याने सांगितलं 60 एकर आहे. मी म्हणलो बापरे एवढा मोठा. हे 2 एकर वाला माझ्या बाजूला बसलं होतं. हे नुसतं हिशोबच करायला लागलं 40 एकर अंगूरचे पैसे किती होत असतील. मी हळूच त्या रामभाऊच्या कानात म्हणलो रामभाऊ तुम्हाला 2 एकर ऊस आहे, ऊसासहित तुमच्या जमिनीची किंमत किती. मी मला सांगितलं ना महाराज 15 लाख रुपये म्हणून. ते काका बसले होते माझ्या समोर. मी पुन्हा विचारलं रामभाऊ परत सांगा तुमच्या जमिनीची किंमत किती होईल. ते म्हणला 15 लाख. मी त्या काकाला विचारलं काका हे तुमच्या बांगल्याला जे झुंबर बांधलंय ना याची किंमत किती हो. ते म्हणले 16 लाख. हे सोप्यावर उठलं खालीच बसलो. दादा आपल्याकडे कमी असतं त्याचा गर्व जास्त असतो, ज्यांच्याकडे आहे त्यांना गर्व नाही दादा. आणि म्हणून आयुष्य जगत असताना दादा गर्व कधीच करू नका. कुठला दिवस कसा येईल सांगता येत नाही दादा. अरे लक्षात ठेवा एका क्षणात एखादा मंत्री, एसी मधला मंत्री ढेकणं खात जेल मध्ये जातो. एका क्षणात ईडी त्याच्याकडे येते. एका क्षणात एसीतला मंत्री ढेकणं खायला जेल मध्ये जातो. आणि एका क्षणात एका रात्रीत रेल्वे स्टेशन वरली राणू मंडल करोडपती होते दादा. गर्व कशाचा करताय, गर्व कशाचा करताय. कसा वेळ येईल कसा दिवस येईल सांगता येत नाही दादा. आणि म्हणून इथून मागे झालं ते झालं. इथून पुढे जगताना असं जगायचं, असं जगायचं. अहंकार बाजूला ठेवायचा. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. हे देवा एक सांगू आई तुमची माफी मागून सांगतो. आपल्याला अहंकार जास्त झाला म्हणून तो कोबाराय सांगत असतात जीवन जगत असताना
अहंकार केला ना दादा, देव झाला. माझे गाडगे बाबा म्हणायचे हे 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 कुणी देव पाहिलाय, देव देव पाहिलाय कुणी देव. आणि मग काही लोक सांगायचे होय की आमचा पांडुरंग तो काय तिथे बसलाय. गाडगे महाराज म्हणायचे तुमचा पांडुरंग तिथं हाय आणि माझा पांडुरंग तुमच्या हृदयात आहे रे. कसा पण अहंकार गेलाय त्याच्या हृदयात बर का. नांदतो देव हा आपुल्याच अंतरी. आई देव तुमच्यामध्ये, आई देव या महाराज मंडळीमध्ये आहे, आई देव त्या झाडामध्ये आहे. पण त्या जिवंत झाडाला आणि देवरूपी झाडाला कुऱ्हाडीचे घाव त्याच्यावरती पडले आणि मग तो झाड नावाचा देव तुमच्यावरती कोपला आणि मग त्यानं हळूहळू हळूहळू विदर्भाचं वाळवंट केलं, मराठवाड्याचं वाळवंट केलं दादा. आणि कायमचा पाऊस गेला रे, कायमचा पाऊस गेला. असे काही लोक आहेत ते झाडं लावण्यासाठी काम करायला लागले. एवढे श्रीमंत लोक आहेत, गरज नाही त्यांना झाडं लावण्याचे काम करायची. अरे ऑक्सिजन सुद्धा विकत घेऊ शकते एवढे श्रीमंत लोक झाडं लावा, झाडं जगवा म्हणायला लागले. तुम्ही आम्ही तर ऑक्सिजन विकत घेऊ शकत नाही. आई खरं सांगतो तुमचं लेकरू म्हणून एक काळ असा होता, वाटलं नाही बाप जन्मात आम्हाला कधी पाणी विकल म्हणून. वाटलं कधी? माझे आजोबा असते इथं. आजोबा खरं सांगा तुमच्या काळात कधी वाटलं का पाणी विकल म्हणून? कधीच वाटलं नाही. जरा पण 20-25 वर्षानं मागे जा, पाणी विकत नव्हतं तेव्हा. या 20-25 वर्षानंतर पाणी विकायला लागलं. आता तर पाण्याचे भाव कडाडले रे. आता पाण्यासाठी भांडणं व्हायला लागले. एक काळ असा येणार आहे आई, ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावा लागणार आहे आणि ऑक्सिजन साठी सुद्धा भांडणं लागणार आहे दादा. तुम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना जर स्थलांतर करायचं नसेल ना, जाऊया कीर्तन थोडस बाजूला जातंय, तुमची माफी मागतो. मराठवाड्यातल्या लोकांना जर स्थलांतर करायचं नसेल ना, तुम्हाला जर शुद्ध ऑक्सिजन घ्यायचा असेल ना, तर आज एकच गोष्ट कीर्तनातून घेऊन जा. तुम्ही ग्रामीण भागातले असाल, शहराच्या बाहेर पडलात, जा जरा वाढदिवस साजरा करताना मोठे मोठे तुमच्या वाढदिवसाला एक झाड लावा आई. हे बॅनर बिनरचा खर्च टाळा. निस्ते मुंडके त्या बॅनरवर, निस्ते मुंडके. छाटलं इथून लावलं, छाटलं इथून लावलं. दादा पुड्यावरचा खर्च, गोवान बिवान काय ते तुम्ही खाता त्याच्यावरचा खर्च जेवढा करताना दादा, तेवढा खर्च झाडाव झाला ना, तर आयुष्यभर तुमची आमची लेकरं पुढची पिढी सुखानं नांदेल दादा. होत नाही दादा असं? किती बड्डे होता तो अलीकडे तर लय बड्डे व्हायले. आमच्या इकडे कसं सांगतो तुम्हाला, एखाद्या युवा कार्यकर्त्याला राजकारणात यायचं असेल ना, त्याचा वाढदिवस साजरा करायचा. झालं ते राजकारणात सक्रिय. दादा भैया दिदी आणि आपले पोरं, खरं सांगू का, मी एकदा पुन्हा बोलतो, तुमची माफी मागून बोलतो, आपली पोरं फक्त जय म्हणण्यातच गेले. याच्या पाठीमागं जय गाडी आली, आता विधानसभा लागल, हायतच आमचे पोरं गाडी येऊन येऊन येणार कोण? तू हा आजा काय करायचं? आवाज कुणाचा? तो ह्या मावशीचा. अरे कशाला कुणाच्या पाठीमागं पळतोय? मी माझ्या भाषणाच्या क्लासमध्ये सांगत असतो दादा, बीडमध्ये माझे वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र आहे. मी सांगतो दादा, दुसऱ्याच्या पाठीमागं पळून आपली जीवन खराब नाही करायचं, स्वतःची वेगळी वाट निर्माण करायची. स्वतः नेता होण्यासाठी प्रयत्न करा आणि ते नेता असा बना जगाला हेवा वाटावा. अरे नेत्यातला हिरो बनला पाहिजे तो. एक सांगू दादा, खूप नेते झाले, खूप महाराज झाले, पण तुमच्यात बदल नाही झाला दादा. आश्वासनाची खैरायत पडली, आमचे उपदेशाचे उपदेश यायला लागले, पण जनतेचं कल्याण नाही झालं दादा. एक सांगू तुम्हाला, आश्वासनं देतील महाराज, लोक उपदेश देतील, पण जोपर्यंत माझा श्रोता वर्ग महाराज काय बोलतो हे नीट ऐकणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमचा झगमाकाट सोडाल, जोपर्यंत तुम्ही पुढाऱ्यांच्या पाठीमागं पळायचं सोडाल, तोपर्यंत तुमची प्रगती नाही. याच्याही पलीकडे जाऊन सांगेल मी तुम्हाला. कार्यकर्ते असतील कुणी तर तुमची माफी मागतो दादा. एक गोष्ट सांगतो, कार्यकर्त्याने नेता बनावा. नेता कोण? जो स्वतःची वेगळी वाट निर्माण करतो तो नेता. कार्यकर्ता कोण? जो रुळलेल्या वाटेने जातो तो कार्यकर्ता. आई तुमच्या पोराला कधीच कुणाचा कार्यकर्ता होऊन द्यायचं नाही. कार्यकर्त्याचे लय हाल आहेत. नेता एक पक्षात तुमच्या पक्षात गेला की कार्यकर्त्याला वाटतं आता मी काय करू बुवा. आता तर एका एका पक्षात कुंभमेळा ठरलाय, म्हणजे इकडे पाप केलं तिकडे धुवून काढलं.
आणि मला कमाल आहे, राजकीय विषयावर मला बोलायचं नाही, पण मी वस्तुस्थिती मांडतो. लोकाला निवडून देतात लोक, पाडतात लोक, पण पाडलेले लोक मी निवडून दिलेले पॅनल जाते. मग उपयोग काय आहे? म्हणजे त्याला पाडलं ते बी जिकडे विजय झाले त्याच पार्टीत गेलं, मग पाडलं कशाला याला? म्हणजे पडलेले बी सत्ताधारी. उपयोग नाही झाला दादा. मी सांगतोय काय, पटकन फरक लक्षात घ्या. चला पाऊस उघडा आता, पटकन फरक लक्षात घ्या. आता सुरू झालं कीर्तन. फरक लक्षात घ्या. कार्यकर्ता कोण, नेता कोण, नीट ऐका. कार्यकर्ता कोण, नेता कोण, नीट ऐका. कार्यकर्ता तो जो रुळलेल्या वाटेनं जातो, आणि नेता कोण, जो स्वतःची वेगळी वाट निर्माण करतो. याच्याही पुढचं सूत्र सांगतो तुम्हाला. कार्यकर्ता कोण आणि नेता कोण. नेता तो ज्याचे इनकमिंग कॉल जास्त आहेत. नेता तो ज्याचे इनकमिंग कॉल जास्त आहेत, आणि कार्यकर्ता तो ज्याचे आउट गोईंग कॉल जास्त आहेत. कळलं? काम करणारा तो कार्यकर्ता, काम घेणारा तो नेता. मी असंच माझ्या भाषणाच्या क्लासमध्ये म्हणलो, नेता तो ज्याचे इनकमिंग कॉल जास्त. एक कार्यकर्ता उठला, म्हणला महाराज हे माझा मोबाईल धरा आणि बघा, मी तर साधा कार्यकर्ता आहे आणि माझे इनकमिंग कॉल जास्त आहेत, मग मी काय नेता आहे काय? मी बघितले सगळे कॉल, तर खरंच इनकमिंग कॉल होते. मी म्हणलं इतके मोठे कसं काय इनकमिंग कॉल? तो म्हणला बऱ्याच जणांचे पैसे माझ्याकडे कुणाचे दिले नाही. दादा व्याख्या अशी आहे, काम करतो तो कार्यकर्ता, काम करायला लावतो तो नेता. म्हणून तुमचे पोरं आई नेता बनले पाहिजे, कुणाच्या मागे नाही. आणखी नाही, तुमचं लेकरू म्हणून ऐका, तुमच्या पोरांना भाषण शिकवा. मी त्या दिवशी विद्यानगर मध्ये शिवजयंतीला आलतो तेव्हा सांगितलं, आमच्या पोरांना भाषणच येत नाही. तो बघा, ते माईक घेऊन हातात बोलताना त्याचं नाव किती असतं. आज मी इथं उभा आहे, काय आहे माझ्याकडे? फक्त वक्तृत्व. तुम्ही ऐकायला बसलात. आज जे कीर्तनात बघा, कीर्तन झाल्याच्या नंतर कुणीतरी महाराज लोकांचे आभार पुकारतं ना, आभार. ते वाढदिवसाची सुरुवात तुम्ही दिली होती, भाषण लय जोरदार झालं राव. ती निरोपाची सुरुवात तुम्ही दिली, ती भाषण लय भारी झालं राव. एक काम करा ना म्हणला, कॉमन सुरुवात आहे, कॉमन. लय कुठे बी पाठ करीत बसाय, आमच्याकडे वेळ नाही इतकं म्हटलं. एकच भाषण त्या अख्ख ते कुठं बी जमलं. मी भाषण दिलं, अख्खं भाषण दिलं. हे भाषण कुठं बी जमतं, कुठं बी जमतं. हे मी त्याला दिलेलं भाषण आहे. तुम्हाला रिपीट सांगायला कोणतं भाषण आहे, कुठं बी जमतं. मी त्याला भाषण असं दिलं तर, चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन असतं. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या मुद्रा गणेश मंडळाने आयोजित केला. खरं तर असे कार्यक्रम होणं वेळोवेळी गरजेचं आहे. तुम्ही कुठं बी जा, हे बोला. चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन असतं. अतिशय सुंदर कार्यक्रम अमुक अमुक यांनी आयोजित केला. असे कार्यक्रम होणं वेळोवेळी गरजेचं आहे. ज्या वेळेला या कार्यक्रमाचा मेसेज मला मिळाला तेव्हा मला मनातून आनंद वाटला, आणि म्हणून या आनंदाच्या क्षणी मी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नाही चाललो बरं का, भाषण दिला. हे भाषण त्यानं घेतलं. हे भाषण कुठं बी जमतं, पण मायच्या ते चुकून वेगळ्या स्टेजवर गेलो. जे गेलो मग तिथं ठिकाण आणि बोलायला लागलं, चालणाऱ्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं वजन असतं. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. मग तिथं होईल. जेव्हा या कार्यक्रमाचा मेसेज मला मिळाला तेव्हा मला मनातून आनंद वाटला. असे कार्यक्रम होणं वेळोवेळी गरजेचं आहे, आणि म्हणून मी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा देतो, थांबतो. लोकांना दगड खाल्ले त्याला. दादा वक्तृत्व किती महत्वाचं आहे. ज्या माणसाकडे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व ज्या माणसाकडे, अशाच माणसानं यशाच्या शिखरावरती गेले दादा. आणि म्हणून एक गोष्ट आई लक्षात घ्या, आजच्या कार्यक्रमामधून वक्तृत्व शिकलं पाहिजे. लेकरांना ते शिकवलं गेलं पाहिजे. एवढं जरी कीर्तनातून घेतलं तरी भरपूर झालं, तरी भरपूर झालं. एकच करा, हे करत असताना, या धर्म मंडपामध्ये या, आयुष्य जगत असताना या कीर्तन रूपी मंडपामध्ये या, आणि एका जाग्यावर मन ठेवून चित्त एकत्र करून तुम्ही भजन करा. यातच तुमचं हित दडलंय. ते अभंगाच्या तिसऱ्या देवाचे चिंतन,
एकच काम करा, चित्त एका जागी असलं पाहिजे दादा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एक विधा. मन एक विधा, मन एका जागेवर असलं पाहिजे, कारण मनावर लय अवलंबून आहे. मन उडाय उभ्या टिकाकल ढोर, किती हकला हकला फिरी येत पिकावर. म्हणून दादा मन काबूत केलं पाहिजे. आता बघा मन कुठं आहे? अय मन काबूत करायचं, मन एका जागेवर स्थिर राहिलं पाहिजे. मन कुठं आहे? मन सांगता येत नाही तुम्हाला. मन इथं आहे, इथं आहे, गुडघ्यात आहे, घोट्यात आहे, मनगटात आहे, डोक्यात आहे. कुठं आहे मन? मनाचा पत्ता सांगू तुम्हाला मन कुठे आहे. आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात, मन पाखरू पाख एका जागेवर थांबतच नाही ना दादा ते. आता कीर्तनात जरा थेंब आले की लगेच घरात. बहुत चंचलाच्या नाही चंचल आहे ऐकते. एक सांगू, मनावर सगळं डिपेंड असतं. मनात आलं द्यायचं प्रमाण दिलं, मनात आलं याचं कीर्तनच पाडायचं पाडला. म्हणलं डेंजर आहे. मनात आलं उठायचं. आता महाराजांनी किती बसा म्हणून द्या, भिजायला लागलो तर काय करायचं, उठणार तुम्ही. मन आहे ना शेवटी झाला मन. तू कोण का बोलले असं? करोनिया मन एक विध. मनात आलं. बरं थांबा, माझी तारीख तुम्ही घेतली. सचिन भाऊ तुमच्या मनात आलं याची तारीख घ्यायची, आलं. मग विजू भाऊ तुम्ही सगळ्यांनी ठरवलं, आपल्या अध्यक्ष साहेबांनी दौंड साहेबांनी ठरवलं, चला हे बरं बोलतंय. मग अध्यक्ष साहेब म्हणले घ्या याला, हे पण शिवाजी महाराजांवर जास्त बोलतंय, याला जर अवांतरही बोलायचं सांगा थोडं. मनात आलं, तुम्ही माझी तारीख घेतली, मनात आलं का नाही. मग बुद्धीने निर्णय घेतला. मी तुम्हाला मनाचा पत्ता सांगणार आहे का तुम्ही सांगता पत्ता मला. मन कुठे आहे? कुठे आहे मन? इथं आहे, इथं आहे, इथं आहे, गुडघ्यात आहे. मन कुठं आहे? करोनिया मन एक विध. तुकोबरा का बोलले? मन एका जागी स्थिर राहत नाही, मनावर काबू कोणाला ठेवता आला नाही. मन आता इथं तर उद्या तिथं, उद्या तिथं. मनासारखी वेगवान दुसरी कुठली गोष्टच नाही, हे सगळ्यांनी मान्य केलाय. मग त्या मन कुठं आहे? मन कुठं आहे? मनाचा करेक्ट पत्ता आई लक्षात ठेवा कायम स्वरूपी. उगाच एखादी गोष्ट मनात येत नाही. एखादा पदार्थ तुमच्या जिभेनं चव घेतली, मग मनात येतं त्याची चव मी घेतली, ते परत खायचं. म्हणजे आधी इंद्रिय जातात तिथं, आधी इंद्रिय जातात, मग 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 मन जात. आणि मन तिथं गेलेलं मनाला तिथं ठेवायचं का नाही हे काम कोण करतं दादा? बुद्धी. दुर्बुद्ध ते म्हणा कदा नकोज नारायणा, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. मन कुठं आहे? आधी इंद्रिय जातात. कीर्तनाला जायचंय, आधी मनात आलं. पण कवा? आधी युट्यूब वर बघितलं, सुषेण नाईकवाले नाव टाकलं, हे बरं कीर्तन करतय का? आधी इंद्रियानं बघितलं. नीट समजून घ्या, मी अभंग बोलतोय. आधी इंद्रियानं बघितलं, कानानं ऐकलं, आणि हे महाराज जरा बरं बोलतोय लक्षात आलं, मग चला ह्याचं कीर्तन ऐकू. म्हणजे डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं, आधी इंद्रिय तिथं गेले, मग मन तिथं गेलं. आणि मन गेलं पण लगेच मन गेलं नाही, मन आपल्याला घेऊन गेलं. पण जायचं की नको हे कुणी ठरवलं? बुद्धीनं. बुद्धीनं विचार केला, आबाळ आलेलं बसायचं का कसं? बुद्धीनं विचार केला, बसा काय हरकत नाही. मग बुद्धी निर्णय घेते, मन बिगर निर्णयाचं पळत. पण आधी इंद्रिय जातात. मग मन कुठे? मन कुठे? आधी इंद्रिय, मग मन, मग बुद्धी. म्हणजे मन कुठे? मनाचा करेक्ट पत्ता लक्षात राहू द्या. इंद्रियाच्या पलीकडे आणि बुद्धीच्या अलीकडे. विठाला आता मनाचा पत्ता लक्षात राहू द्या. आई उगाच मन जात नाही, आणि त्या मनाला काबूत करा दादा. माझ्या माऊलीने सुद्धा हेच सांगितलं, ज्यानं मनावर ताबा मिळवला तो यशस्वी. आणखीन यशस्वी ते 3 सूत्र सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना,
तीनच गोष्टी ऐकून जा शेवटच्या आजच्या कीर्तनातल्या. यशस्वी व्हायचंय या 3 गोष्टी कायम लक्षात राहू द्या. शिंदे साहेब 3 गोष्टी लक्षात राहू द्या. शरद भाऊ पुढे गेले. 3 गोष्टी होय यशस्वी होण्यासाठी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ह्या 3 गोष्टीने तुम्ही यशस्वी होता भाऊ. कोणत्या? एक तुमच्या कामाचा वेग. या 3 गोष्टीने माणूस यशस्वी होतो. कोणत्या 3 गोष्टी? एक म्हणजे तुमच्या कामाचा वेग. काम कोणतंही असू द्या, वेगात करा, वेगात. आलं 8 दिवसात मनात या महाराजाची तारीख घ्यायची, लगेच तारीख घेतली, वेगानं उभा केलं सगळं स्टेज, सुरू प्रचार प्रसार. समजा पटल असं उदाहरण देतो मी तुम्हाला. 3 गोष्टी आहेत यशस्वी होण्यासाठी. एक वेग, दुसरं ज्ञान, तिसरं नीटनेटकेपणा. 3 गोष्टी पटवून देतो. कशा? पेपर लिहिते पोरग शाळेत, त्याला बंधन असतं वेळेचं. वेळेतच लिहिला पाहिजे, मग वेगानं लिहिला पाहिजे. वेग असला तर सक्सेस. उदाहरण राजकारणातलं घ्या. उदाहरणात तुम्ही नगरसेवक पदाला उभा राहिला, परत नगरसेवकच. नॉलेज बी असतं पण वेगानं करण्याच्या भानगडीत ते नीटनेटकं होत नाही. उदाहरणात गडबड करायला गेला आणि काहीतरी चुकलं, अपशकुन झाला. वेगात करायचं नीटनेटकेपणा कशाला म्हणायचं सांगू आई? नीटनेटकेपणा शिकण्यासाठी पुन्हा माझ्या राजाकडे येतो दादा. लय नीटनेटकेपणा होता दादा. 360 किल्ले बांधले रे. एके बी किल्ल्यावर महाराजानं असं नाव नाही टाकलं. आपण एकच घर बांधतो, लगेच पितृछाया, मातृछाया, पप्पाचा आशीर्वाद, आई तुझा आशीर्वाद. 4 व्हीलर बी घेतली ना, त्याच्यावर एवढे नाव टाकतात लोक. ठकी, पप्प्या, ठकी, अमुक तमुक. अरे काय गाडी एक आगबार आहे तेच कळत नाही, एवढे नाव त्या गाडीवर. अरे 360 किल्ले बांधले. कुठल्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना नाव टाकलं सांगा ना? सांगितलं शहाजी राजांची पुण्य आहे. टाकला जिजाऊ मासाहेबांची पुण्य आहे. नाही रे, रायगड, प्रतापगड, तोरणगड. कारण ही प्रॉपर्टी माझी एकट्याची नाही असं शिवबाराजांना वाटायचं. कुणाची? रयतेची. राज्य कुणाचं? रयतेचं. हे राज्य व्हावं ही दुसऱ्यांची इच्छा. म्हणून एक सांगू, शिवाजी महाराज 18 पगड जातीचे दादा. 18 पगड जातीचा राजा, एका जातीचा नाही, सगळ्या जातीचे महाराज. अरे शिवाजी महाराज संतासारखं जगणार रे. सगळ्या जाती धर्माला घेऊन मंदिर बांधले तर माणसानं मस्जिदी बांधल्या. हो मस्जिदी सुद्धा आजही जाऊन बघा. अरे गड किल्ल्यावर पाण्याची सोय केली. आज आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा योजना आज नाही. माझ्या राजाची योजना ही. आपली योजना याची अडवा त्याची जिरवा. माझ्या राजाची योजना आहे पाणी अडवा, पाणी जिरवा. एक सांगू का? म्हणून वाटायचं प्रत्येक आईला असा राजा जन्माला यावा. म्हणून तेव्हा आई बाळ जन्माला येताना माझी आई पाळणं काय म्हणायची? आई पाळणं म्हणायची, बाळ जन्मला जिजामातेला जाऊन सांगा औरंगजेबाला. बाळ जन्मला जिजामातेला जाऊन सांगा औरंगजेबाला. अरे बाप तुझा रे जन्माला आला जो बाळा रे जो. बाप तुझा रे जन्माला आला जो बाळा रे जो. आई नीट ऐका. 16व्या शतकात तारा चमकला, जिजाऊ पोटी शिव जन्मला. 16व्या शतकात तारा चमकला, जिजाऊ पोटी शिव जन्मला. अफजल खान त्यानं उपा फाडीला जो बाळा रे जो. अफजल खान त्यानं उपा फाडीला जो. आई एवढ्यावरती माझी माय थांबली नाही. आई बोलायला लागली जणू शिवबाराजे यमदेवाला सांगून आले, इथं धर्म माजलाय ना, हा धर्म माजवणाऱ्यांना तू धर्म दाखव. आणि मग काय कर? यमदेवा तुम्ही नका येऊ पृथ्वीवर. शिवबाराजेच येतील आणि एका एकाला वर घेऊन जातील, वर पाठवतील. म्हणून माझी आई म्हणायची, सांगून आला तो यमदेवाला, सांगून आला तो यमदेवाला. नका येऊ तुम्ही भारत भूमीला. सांगून आला तो यमदेवाला, नका येऊ तुम्ही भारत भूमीला. नीच पाठवी एका एकाला रे
पाठवलं सुद्धा बरं का त्यानं एकाला पाठवलं माझा राजाने एकाला. अरे म्हणतो आम्ही, म्हणूनच म्हणतो आम्ही, राजाला कुठला जातीचा तर कुठला पाठीचा. राजा हाय माझ्या या भारताच्या मातीचा. राजा कुणाचा? राजा दिन नाही सांगता. राजा कुणाचा? राजा इथला कष्ट करायचा. अरे राजा कुणाचा? अरे भाई त्या ठिकाणा येत होत्या ना त्या 18 पगड जातीतील स्त्रियांचा. म्हणून म्हणायचे रे हे राज्य व्हावे ही तो स्त्रीची इच्छा. अधर्म मागला आणि माझ्या राजानं धर्माचं काम करण्यासाठी अवतार घेतला. आणि शिवनेरीवर माझा राजा जन्मला. आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला. शिवनेरीवर शिव जन्मला. शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती एका शंकेचं निराशन मला शेवटी जाताना करायचंय. दादा तुम्ही म्हणाल प्रत्येक जण छत्रपती शिवराय तुम्ही एवढे कीर्तनात का मांडता. दादा तुमच्या सगळ्यांची पाया पडून विनंती मला. तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमच्या भावासारखा आहे मी. कीर्तनकार नका म्हणून मला तुमचा लहान भाऊ म्हणा. मी शिवाजी महाराज तुकाराम महाराज समन सांगतो. कदापि आपल्या बऱ्याच लोकांना तो माहित नाही. शिवराजांनी स्वराज्य घडवलं कोणाच्या आशीर्वादानं? तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव. साम्य सांगू तुम्हाला, साम्य सांगू या वारकऱ्यांमध्ये आणि या धारकऱ्यांमध्ये. साम्य सांगू तुम्हाला या वारकऱ्यांचा वेश कोणता? पांढरा सदरा, डोक्याला पगडी, हातात भगवी फटाका. कुणाचं प्रतीक? वारकऱ्यांचं. काय साम्य आहे? पांढरा सदरा, डोक्यावर पगडी, हातात भगवी पताका. कुणाचं आहे? कुणाचं प्रतीक आहे? वारकऱ्यांचं. आणि धारकऱ्यांचं छत्रपतींच्या मावळ्याचं प्रतीक काय? तसंच पांढरा सदरा वारकरी मावळे बघा तुम्ही कसे आहेत. आणि 18 पगड जातीतले. तुकोबारायांनी कधी जात मानली नाही. सगळ्यांशी येते आहे अधिकार. नाही कोणी लहान नाही थोर नाही. यारे यारे भरती नारी नर सगळे जण या. शिवाजीराजे कधी जात बघितली दादा? कुणी बी. अरे मुस्लिम मावळे सुद्धा जात नाही, पात नाही, धर्म नाही, सगळे एका छताखाली. म्हणून म्हणतात शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाढ. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. नाही जात पात नाही. म्हणून संतांची भूमिका आहे त्यांची. धर्म नाही, जात नाही. धर्मासाठी काम केलं माझ्या राजांनी. पण दुसऱ्या धर्माला कधीच नावं ठेवलं नाही. आणखीन एक साम्य सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांचं मत होतं नामस्मरण खूप मोठं आहे, खूप मोठा देव आहे. म्हणून शिवबाराजी सुद्धा नामस्मरण करायचे. कोणतं? कोणतं?
जगदंब जगदंब जगदंब. आणि लढायला जाताना देवाचंच नाव घ्यायचे. कोणतं? हर 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 लढायला जाताना देवाचं नाव. औरंगजेब म्हणायचं का हर हर महादेव, हर हर महादेव म्हणायचं का? शाहिस्ते खान म्हणायचं का हर हर महादेव. चला दादा, माझा राजा देवाचं नाव घ्यायचं आहे. म्हणून देवाचा आणि माझ्या राजांचा किती संबंध याच्या पुढे सांगू का? देवाचा आणि माझ्या राजाचा संबंध किती? अरे माझा राजा नसता तर ही देवळात दिसली असती का? आणखीन किती मोठा संबंध सांगू दादा. आम्ही कीर्तन करतो माझ्या राजामुळं. आम्ही कीर्तन करतो माझ्या राजामुळं. तुम्ही धर्म मंडपात या बसतात माझ्या राजामुळं. आणि म्हणून मी तरी या मताचा आहे, कीर्तनकारांना निश्चित शिवाजी महाराज कीर्तनात सांगावेत, पण अभंगाशी अनुरूप असल्यानंतर सांगावेत. मी या मताचा आहे दादा. शेवटी जाताना एकच विनंती करणार आहे. आई, बराच वेळ झाला, तुमचा खूप वेळ घेतला. मला वाटतं मी बसा म्हणलो, तुम्ही बसलात, माझं ऐकलं. थेंब आता कमी झाले. कीर्तन झाल्याच्या नंतर भरपूर पाऊस येणार आहे. आई, माझं या लेकराचं तुम्ही ऐकलं. बऱ्याच वेळ झालं, इथं बसलात. शेवटी जाताना मी एक विनंती करणार आहे तुम्हाला सगळ्यांना दादा, एकच विनंती करणार आहे. आई, हे मात्र तुम्ही घरी घेऊन जायचं. मी नेहमी सांगत असतो, किती कीर्तन ऐकले ते महत्वाचं नाही, कीर्तनातून काय घेऊन गेलात ते महत्वाचं आहे. माझ्या तुकोबराने साधी साधी भक्ती सांगितली. आई, किती देवदेव करता याच्यावर तुमचा पाऊस महत्वाचा नाही. देवदेव केल्या पाऊस पडत असता. देवदेव निश्चित करा, करायलाच पाहिजे दादा. त्याची भक्ती आम्ही केलीच पाहिजे. तो विठ्ठल माझा आहे, मी विठ्ठलाचा आहे. पण तुम्ही भक्ती करायची आणि पाऊस पडायचा हे नाही शक्य का? आपण कुठे एवढे मोठे भक्त आहेत? आपण कुठे एवढे मोठे भक्त आहेत की देवाने तुमचं ऐकावं? भक्त तेच, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुणी. मग देव त्यांच्या हाकेला धावून येतो, तुमच्या आमच्या हाकेला नाही धावून येणार. शिवराजांनी स्वराज्य घडवलं कोणाच्या आशीर्वादानं? तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव. साम्य सांगू तुम्हाला, साम्य सांगू या वारकऱ्यांमध्ये आणि या धारकऱ्यांमध्ये. साम्य सांगू तुम्हाला, या वारकऱ्यांचा वेश कोणता? पांढरा सदरा, डोक्याला पगडी, हातात भगवी फटाका. कुणाचं प्रतीक? वारकऱ्यांचं. काय साम्य आहे? पांढरा सदरा, डोक्यावर पगडी, हातात भगवी पताका. कुणाचं आहे? कुणाचं प्रतीक आहे? वारकऱ्यांचं. आणि धारकऱ्यांचं छत्रपतींच्या मावळ्याचं प्रतीक काय? तसंच पांढरा सदरा, वारकरी मावळे बघा तुम्ही कसे आहेत. आणि 18 पगड जातीतले. तुकोबरायाने कधी जात मानली नाही. सगळ्यांशी येते आहे अधिकार. नाही कोणी लहान नाही, थोर नाही, यारे यारे भरती नारी नर, सगळे जण या. शिवाजीराजे कधी जात बघितली दादा? कुणी बी. अरे मुस्लिम मावळे सुद्धा जात नाही, पात नाही, धर्म नाही, सगळे एका छताखाली. म्हणून म्हणतात शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाढ, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. नाही जात पात नाही. म्हणून संतांची भूमिका आहे त्यांची. धर्म नाही, जात नाही. धर्मासाठी काम केलं माझ्या राजांनी, पण दुसऱ्या धर्माला कधीच नावं ठेवलं नाही. आणखीन एक साम्य सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांचं मत होतं, नामस्मरण खूप मोठं आहे, खूप मोठा देव आहे. म्हणून शिवबाराजे सुद्धा नामस्मरण करायचे. कोणतं? कोणतं? जगदंब जगदंब जगदंब. आणि लढायला जाताना देवाचंच नाव घ्यायचे. कोणतं? हर 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 लढायला जाताना देवाचं नाव. औरंगजेब म्हणायचं का हर हर महादेव, हर हर महादेव म्हणायचं का? शाहिस्ते खान म्हणायचं का हर हर महादेव. चला दादा, माझा राजा देवाचं नाव घ्यायचं आहे. म्हणून देवाचा आणि माझ्या राजांचा किती संबंध याच्या पुढे सांगू का? देवाचा आणि माझ्या राजाचा संबंध किती? अरे माझा राजा नसता तर ही
देवळात दिसली असती का आणखीन किती मोठा समन सांगू दादा. आम्ही कीर्तन करतो माझ्या राजामुळं. आम्ही कीर्तन करतो माझ्या राजामुळं. तुम्ही धर्म मंडपात या बसतात माझ्या राजामुळं. आणि म्हणून मी तरी या मताचा आहे, कीर्तनकारानं निश्चित शिवाजी महाराज कीर्तनात सांगावेत, पण अभंगाशी अनुरूप असल्यानंतर सांगावेत. मी या मताचा आहे दादा. शेवटी जाताना एकच विनंती करणार आहे आई, बराच वेळ झाला तुमचा, खूप वेळ घेतला. मला वाटतं मी बसा म्हणलो, तुम्ही बसलात, माझं ऐकलं. थेंब आता कमी झाले. कीर्तन झाल्याच्या नंतर भरपूर पाऊस येणार आहे आई. माझं या लेकराचं तुम्ही ऐकलं, बऱ्याच वेळ झालं इथं बसलात. शेवटी जाताना मी एक विनंती करणार आहे तुम्हाला सगळ्यांना दादा, एकच विनंती करणार आहे आई. हे मात्र तुम्ही घरी घेऊन जायचं. मी नेहमी सांगत असतो, किती कीर्तन ऐकले ते महत्वाचं नाही, कीर्तनातून काय घेऊन गेलात ते महत्वाचं आहे. माझ्या तुकोबराने साधी साधी भक्ती सांगितली. आई, किती देवदेव करता याच्यावर तुमचा पाऊस महत्वाचा नाही. देवदेव केल्या पाऊस पडत असता. देवदेव देवदेव निश्चित करा, करायलाच पाहिजे दादा. त्याची भक्ती आम्ही केलीच पाहिजे. तो विठ्ठल माझा आहे, मी विठ्ठलाचा आहे. पण तुम्ही भक्ती करायची आणि पाऊस पडायचा हे नाही शक्य का? तुम्ही आपण कुठे एवढे मोठे भक्त आहेत? आपण कुठे एवढे मोठे भक्त आहेत की देवाने तुमचं ऐकावं? भक्त तेच, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुणी. मग देव त्यांच्या हाकेला धावून येतो, तुमच्या आमच्या हाकेला नाही धावून येणार. एक झाड लावायचं आणि झाड लावायला सांगायचं. नुसतं व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकायचं नाही झाड लावलेलं. पुन्हा आणखीन एक शेवटी जाता जाता मला तुम्हाला विनंती करायची, आई तुमच्या लेकराला बोलायला शिकवा. मग अशी मी सांगितलं ना आई. आणखीन एक विनंती करतो, वेळ कमी माझ्याकडं. तुमच्या लेकरा देखत घरात कधीच आपल्या पतीला वाईट बोलू नका. देव आहे, पती परमेश्वर आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. ज्या माईनं माझ्या बापाची सेवा केली, आई तू कुठल्या तीर्थयात्रेला नाही गेली तरी चालेल रे. ज्या पोरानं आई बापाची सेवा केली, ते पोरग पंढरपूरच्या पांडुरंगाकडे नाही गेलं तरी चालेल रे. कारण पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा माता पिताची सेवा केल्यावर विटेवर उभा राहतो. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, त्यांनी मलाही दाखवायला विठुरायाची. दादा, तो पांडुरंग सुद्धा विटेवर उभा राहिला का? त्यानं आई वडिलाची सेवा केली. आई आई हात जोडतो मी आज, तुमच्या पायाला हात लावतो. एक उदाहरण मी असं पाहिलं आई, एक उदाहरण मी असं पाहिलं. म्हातार वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी एक पोरग फोर व्हीलर मध्ये बापाला घेतलं. अध्यक्ष साहेब, दौंड साहेब, एका पोराला आपल्या बापाला, म्हाताऱ्या बापाला फोर व्हीलर मध्ये टाकलं. गाडीत घेतलं विजू भाऊ, गाडीत म्हातारं बसलं आणि गाडी निघाली. त्या म्हाताऱ्या बापाच्या लक्षात येईल, पोरानं मला कुठं चालवलंय. गाडी निघाली, वृद्धाश्रमाच्या दारात ती गाडी थांबली. आई आणि बाबाला सांगितलं, त्या म्हाताऱ्या बाबाला, बाबा उतरा खाली, या वृद्धाश्रमात मी तुम्हाला ठेवतोय, माफ करा. तुमचं आणि माझ्या पत्नीचं जमत नाही. रोज रोज भांडण करण्यापेक्षा तुमची इथं व्यवस्था मी चांगली करतो. मी नेहमी आठवड्यातून एकदा तुमच्याकडे येईल. प्रत्येक रविवारी मी भेटायला तुम्हाला येईल. बाबा, या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही राहा. आई नीट ऐका. म्हाताऱ्याचे डोळे पाण्यानं टप 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 पाणी पडलं. डोळ्यातलं पाणी टप 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 खाली जमिनीवर पडायला लागलं. म्हाताऱ्यानं हुंदका आवरला, काहीच बोललं नाही. म्हातारं वृद्धाश्रमात प्रवेश केला. म्हातारं मध्ये खोलीमध्ये नेऊन बसवलं. पोरग बाहेर येताना खोलीच्या बाहेर आलं. वृद्धाश्रमाच्या गेटला ते पोरग आलं आणि त्या गेटच्या पहारेकऱ्यानं सांगितलं, हो दादा, ते म्हाताऱ्याला तुम्ही ठेवलंय का? हो. ते म्हातारं तुमचं आहे का? हो, माझे वडील आहेत. मग तो पहारेकरी रडायला लागला. पहारेकरी रडतोय. पोराच्या मनामध्ये विचाराचं काहूर माजलं. अरे बाप माझा आहे आणि पहारेकरी का रडतो? पहारेकरीनं हुंदका आवरला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पहारेकरी बोलला, ए दादा, माणूस की हरवली रे आज, माणूस पण गारटला. काय झालं?
भाडेकरी दादा, अहो माझे वडील आहेत, मी ठेवले वृद्धाश्रमामध्ये, तुम्ही का रडताय? तुम्ही का रडताय? भाडेकरी बोलला, आज माणूस पण गारटलाय, माणुसकी हरवली आहे. रोज येतात लोक वृद्धाश्रमात, आई वडिलाला ठेवून जातात, पण मी त्यांना कधीच बोलत नाही. पण तुला बोलतो रे पोरा, तुला बोलतो. लय लोक येतात या वृद्धाश्रमात, म्हाताऱ्याला ठेवतात. मी आजपर्यंत कुणाला नाही बोललो, पण तुला बोलतो रे पोरा, माणूस पण गारटलाय, माणुसकी हरवली आहे. अहो बाबा, मग मला का बोलताय? लोकांना का बोलत नाही? माझी मजबुरी आहे. पोरा, तुला याच्यासाठी बोलतो, याच वृद्धाश्रमात हे जे बाजूचं बालक आश्रम आहे ना, इथं तू लहान होतास. तू लहान होतास, तू अनाथ आहेस, तुला आई वडील नाहीत. हे म्हातार जमीनदार होत, पण त्याला लेकरू बाळ नव्हतं, म्हणून त्या म्हाताऱ्याने तुला इथून दत्तक घेतलं आणि याच बालक आश्रमातून घेऊन गेलं रे कित्येक वर्षापूर्वी. आणि आज त्याचं पांग फेडण्यासाठी तू त्याला इथं आणून घातलं. पोराच्या लक्षात आलं, पोरा, ते पहारेकरी सांगायला लागला, पोरा, त्या म्हाताऱ्यानं तुला कधीच सांगितलं नाही रे की तू त्याची औलाद नाही म्हणून. त्या म्हाताऱ्यानं तुला कधीच सांगितलं नाही रे की तुला त्यानं दत्तक घेतलंय म्हणून. पोरा, तू त्या म्हाताऱ्याचा नाहीस, तू अनाथ आहेस लेकरा, तुला सांभाळ आणि त्याची परत फेड तू अशी केलीस. म्हणून म्हणतो रे, आज माणूस पण गारटलंय दादा, आज माणुसकी हरवली आहे. म्हणून आई वडिलांना सांभाळा. दादा, देव थोडा कमी केला तरी चालेल, पण त्या देवाला कधी विसरू नका दादा. दादा, खरा देव इथले पांडुरंग जर तुमचे सुखी नसते आणि तुम्ही जर त्या पांडुरंगाकडे गेलात तर तो माझा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून या गणरायाच्या या प्रांगणामध्ये मुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला एकच आवाहन करणार आहे. आई, शेवटी जाताना एकच आवाहन करणार आहे. आई, तुमच्या लेकराला किती शिकवतात ते महत्वाचं नाही, त्याच्यावर संस्कार कसे करतात ते महत्वाचं आहे. मी आत्ताच बोलता सांगितलं, संस्काराला माणूस घडतो. एका क्षणात, एका रात्रीत येशीमध्ये फिरणारा पुढारी जेलमध्ये जेलची हवा खातो आणि ती रानू मंडळ एका रात्रीत करोडपती होते. तुमची श्रीमंती कधी जाईल आणि तुमच्याकडे श्रीमंती कधी येईल दादा, भल्यांना पत्ता लागत नाही. हा जीवनाचा खेळ, म्हणून जगत असताना या भावनेनं जगा की माझ्याकडून कधीच कोणी दुखवणार नाही. चांगल्या कामाला कधीच आडवं येऊ नका, खूप मोठा परमार्थ आहे. या गणेश मंडळाला भरभरून पट्टी द्या, कारण उपक्रम राबवले जाते, खूप मोठा परमार्थ आहे आणि देतात बरं तुमच्याकडले लोक. म्हणून शेवटी जाता जाता एक विनंती आणखीन करणार आहे. तुम्ही म्हणता काही येड लागले का काय या महाराजाला? किती जाता जाता विनंत्या केल्या, किती विनंत्या हपकीतोय. अशा जाता जाता मी विनंत्या करीत होतो सर, असं बोललं त्या कीर्तनात. जाता जाता एवढीच विनंती, जाता जाता एवढीच विनंती. मागच्याकडलं एक पोरग होतं, मोठंची मोठं बसलेलं, उठलं ना ते असं मोठंची मोठं होतं, हातात त्याच्या एवढं दांडकं होतं. आलं ते माझ्याकडं, मला म्हणलं, जाता जाता त्या विनंत्या कवर किती वाढवून झालोय. तुम्ही म्हणलात पावसात बसलो तर आम्ही, पाऊस उघडला 2 तास झाले कीर्तनाला, तरी तुमच्या काही विनंत्या संपनाच गेल्यात. कव्हर असतंय. मी लट कापायला लागलो. ते म्हणते, महाराज तुम्ही नका थरथर कापू, तुम्हाला नाही मारणार, तुम्हाला कोणी बोलविलं त्याचं नाव सांगा. कुठे सचिन झालं? म्हणजे तुमच्या जर कोणी इथं असं तर लांबून सांगतो. ते सचिन भाऊ पांढरेंचे आमचे जुने संबंध आहेत दादा. त्यांनी बोलवलं, आपल्या अध्यक्ष साहेबाला सांगितलं, पोरग बरं बोलतंय त्याला बोलवायचंय. इथल्या सगळ्या कमिटीला सांगितलं, विजूभाऊंची यांची सगळ्यांची, आमच्या महेंद्र सरांची सगळी कमिटी बसली आणि इथले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं. पुन्हा एकदा दादा, थोडा विषय भरकटला असेल तर मी तुमची माफी मागतो दादा, कारण पाऊस येत होता. मला कुठली तलवार कुठं काढायची कुठं घुसायची तेच कळना, कारण पाऊस येत होता. मला वाटायचं चांगल्या गोष्टी आधी पुढे घेऊ, आला पाऊस तर पुन्हा पाऊस कमी झाला, म्हणून थोडं मागं पुढे घेतलं. तुमची गायक लोकांची माफी मागतो दादा. खूप मोठ्या मनाची माणसं, केशव महाराजांसारखी, माऊली महाराजांसारखी, ही सगळी या दीपक महाराजांसारखी माणसं गोड आज बघायला भेटली रे दादा. आमच्यापेक्षा खरा प्रमाण यांचा असतो दादा.
यांचा, कारण सगळं भजन यांना पाठ असतं, काकडा आरती हे करत असतात, हरिपाठ हे करत असतात, तासन तासे उभे असतात, यांच्याकडून असाच परमार्थ घडावा दादा. आणि शेवटी एकच विनंती करणार आहे, लय मोठे हात किनार नाही, खरंच हात किनार नाही. आता एक सांगू तुम्हाला, हे कीर्तन पुन्हा ऐकायला भेटणार आहे, कधी बी ऐकायला भेटणार आहे, आणि लय कीर्तन ऐकायला भेटतील. मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी गेल्यावर सबस्क्राईब करा. किती बीच माझ्यासारख्यांचे, माझ्यापेक्षा मोठे मोठे माणसांचे कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटतील. आणि हे सगळं योगदान कुणाचं आहे? पावसाळ्यामुळे गडबडीत आपल्याला त्यांचा सत्कार घेता आला नाही. मी पुन्हा एकदा सचिन साहेबांना आपल्या शरद सरांना, शिंदे सरांना पुढे विनंती करतो, 2 मिनिटं इथे येऊन बसा आणि एकदा शरद सरांच्या नावानं शेवटी जोरदार एकदा टाळ्या हो द्या. मराठी हॉटस्पॉट चॅनलच्या नावानं की परमार्थ वाढतोय. आणि म्हणून सगळ्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. आणि याच ठिकाणी खरं तर दादा आले असले शरद या ठिकाणी यावेत. दादा तुकोबारायानं सांगितलं, तुमचा फायदा नसेल तो व्यापार नाही. आणि म्हणून तुका म्हणे लाभ होय तो फार, करा काय फार शिकवावी ठोपार कुमार. सूचना आहे का? फक्त सूचना, कीर्तन झाला आता, सूचना पण लय महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करत असताना आई मी काही पुस्तकं बनवली, काही पुस्तकं मी स्वतः लिहिले. त्यात एक मावळा आहे. मी पुस्तकाचं असं बनवलं सचिन भाऊ दौंड साहेब, पुस्तक असं बनवलं, सूर्यवंशी सर या पुस्तकात 18 पगड जातीचे मावळे मी एकत्र केले आणि पुस्तकात मांडले. म्हणजे मला सांगायचं, शिवाजी महाराज पण एका जातीची मक्तेदारी नाही, सगळ्या जातीचे महाराज, सगळ्या जातीचे धर्मासाठी काम केलं माझ्या राजाने. आणि म्हणून सगळे मावळे एकत्र केले एका पुस्तकात मांडले. त्यात एक नवीनच मावळा आहे, ज्ञानू माळी नावाचा. माळी समाजातील हा मावळा लोकांना कळलाच नाही दादा. आग्र्यातून शिवाजी महाराजांना आग्र्यातून त्या शाहिस्तेखानाला पळवून लावलं, गोटे छाटले ना, तिथं सगळे जास्त मदत कोणाच झाली माहिती आहे? त्या ज्ञानू माळ्याची. पण हे माहित नाही तुम्हाला, हे माहित नसलेला इतिहास मी मांडण्याचा प्रयत्न केला अल्पसा. दादा आई तुमचं लेकरू म्हणून ऐका, हे मावळे जर तुमच्या मावळ्यानं वाचले ना, हे मावळे जर तुमच्या मावळ्यानं वाचले ना, नक्कीच तुमच्या धमन्यात रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. अरे काय शिकवते लेकरांना? साइन थिटा, कॉस थिटा, लसावी मासावी, काय पुन्हा व्यस्त चलन, समचलन. कुठं कामाला आलं ते मी बी शिकलो. कुठं कामाला आलं? बँकेत गेल्यावर जमतं का तुम्हाला समचलन काढा, व्यस्त चलन काढा? कुठं व्यवहार करताना येतं का? साइन थिटा काढा, कॉस थिटा काढा. जे आपल्या उपयोगाचं नाही ते आपण शिकतो, पण हे उपयोगाचं आहे. मावळा लेकराला वाचायला द्या. खरी आई माझी जिजाऊ शिवाला सांगायची, शिवा वाच महाभारत, बघ वाच वीरांच्या कथा, बघ. आमची वीरांच्या कथा लेकराला वाचायला देत नाही. ते कार्टून खेळतं, ते पबजी खेळतं आणि तसलंच कार्टून बनतं. पुन्हा ते कार्टून पाहणारे लेकर कार्टून सारखे नाचायला लागले दादा. म्हणून आई लेकरांना पुस्तक वाचायला द्या. पुस्तकानं मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. आमचा इतिहास. प्रत्येक जिजाऊ तुम्ही होत आहे ना, तुम्ही शिवा तयार करायचे असतील तर हा मावळा नावाचं पुस्तक त्याला वाचायला द्या. तुम्ही म्हणता नाही महाराज लोकांचे बिझनेस निघले, पण आई
या मावळा पुस्तकाची किंमत 100 रुपये, तसे 120 आहे, पण 100 रुपये ठेवली आणि या पुस्तकातून मिळणारं उत्पन्न सुद्धा मी अनाथ आश्रमाला देणार आहे. त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे. माझं कमवायचे लय साध नाही दादा, मला कमवायचे चालेल ना. हे लोक भरभरून पाकिट भरतेत आणि मी कधीच कोणाला पाकिटासाठी सर्विस नाही. सचिन भाऊ म्हणलो मी तुम्हाला कधी पाकिटासाठी कधीच, दौंड साहेब कधीच तुम्हाला पाकिटासाठी आग्रह करत नाही. एवढ्या लांबून येतो, जास्तीची घासाघाशी केव्हा करीत नाही दादा मी. पाकिटासाठी नव्हे दादा, हा मावळा घराघरात गेला पाहिजे. माझा ज्ञानोमाळी इतिहासापासून वंचित राहिलाय, तो माळी समाजातला ज्ञानोमाळी लोकांना कळला पाहिजे. आणि जिजाऊंच्या घरात हे छत्रपती शिवरायांचं पुस्तक दिसलं पाहिजे. तुमच्या लेकरांना हे पुस्तक वाचायला भेटण्यासाठी शेवटी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी